जेवढ्या तुमचे रिव्हिजन जास्त असतील राईट, तेवढे तुमचे मार्क जास्त असतील. करता राईट. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलं की डोंट गो फॉर 2-3 सोर्सेस, जस्ट गो फॉर 1 सोर्स राईट. आणि एका सोर्सची 4 वेळेस रिव्हिजन करा. चांगला सोर्स घ्या आणि त्याचे 4 वेळेस रिव्हिजन करा. रिव्हिजन करताना मल्टिपल चॉईस क्वेश्चन सुद्धा रिवाइज करा. असं करू नका की पहिल्या वेळेस मी प्रिव्हियस आयएस केले, दुसऱ्या काहीतरी करत. ते प्रिव्हियस आयएस क्वेश्चन जर तुम्ही 4 वेळेस जर केले ना, तुम्हाला दुसरं काही करायची पण गरज नाही. आता मला कोणतरी विचारलं होतं एसे टॉसला काय करायचं म्हणून राईट. एसे टॉसला तुम्ही थेओरिटिकल कन्सेप्ट करा आणि प्रिव्हियस आयएस क्वेश्चन करा आणि नंतर जर तुमचे क्वेश्चन अटेम्प्ट नाही झाले तर मला येऊन सांगा. काहीच करायची गरज नाही. स्वॉर्म, एसे टॉस एवढ्या चांगल्या नोट्स सगळ्यांनीच बनवलेल्या आहेत स्वॉर्म, एसे टॉसच्या. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. ऑब्व्हियसली आरसीसी असेल तर आरसीसीला आयएसचा जो पार्ट आहे तो थोडा वेगळा आहे आणि एमपीएससीचा पार्ट थोडा वेगळा आहे राईट. प्रिस्टेस मध्ये पण थोडा कंटेंट वेगळा आहे. पण स्वॉर्म, एसे टॉसला तुम्ही कुठलं पण मटेरियल युज करा आयएसचं राईट, दॅट इज मोर दॅन इनफ. आणि तुम्ही त्यांचे कंटेंट बघा आणि क्वेश्चन कम्पेअर करून बघा. त्याच्या बाहेरचं काहीच नाहीये. तुम्ही त्या सब्जेक्टला हार्ड करून ठेवताय. तुम्हाला समजलं पाहिजे फ्लुइड मेकॅनिक्स, सॉइल मेकॅनिक्स, फाउंडेशन इंजिनिअरिंग राईट. त्याच्यानंतर हायवे राईट, सर्वे राईट. याच्यामध्ये थोडा ऍडव्हान्स सर्वेचा पार्ट सोडला ऍज इट इज आहे, काहीच नाही. हायड्रोलॉजी ऍज इट इज करू शकता तुम्ही. इरिगेशनला थोडा ऍडिशनल कंटेंट करावं लागेल. एमपीएससी थोडा वेगळा आहे राईट. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ऍज इट इज राईट. फ्लुइड मेकॅनिक्स ऍज इट इज. हायड्रोलिक मशीन्स थोडा जास्त कंटेंट राईट. एस्टिमेटिंग, टनेलिंग, ब्रिज हा पूर्ण वेगळा कंटेंट आहे राईट. पेपर वन मध्ये स्वॉर्म, एसे टॉस ऍज इट इज राईट. आरसीसी, प्रिस्टेस, स्टीलला स्टील ऍज इट इज. आरसीसी, प्रिस्टेस थोडा ऍडिशनल करावं लागेल राईट. त्याच्यानंतर सीपीएम आयएसला फक्त सीपीएमच आहे राईट, बाकीचं नाहीये. बाकीचं तुमचं सायंटिफिक मॅनेजमेंट राईट, स्टोअर मॅनेजमेंट, ऍक्सिडेंट अनालिसिस राईट, ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत तिथं राईट. ते तुम्हाला ऍडिशनल करावं लागतील राईट. त्याच्यानंतर तुमचा न्यूमेरिकल मेथड्स तर काहीच नाही. 20 पानं आहेत फक्त. 20 पानामध्ये तुमचा सगळा सब्जेक्ट होऊन जातो राईट. तुम्हाला फक्त व्यवस्थित करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल, ऑब्व्हियसली तो आयएसला तेवढा नाहीये, तुम्हाला इकडे थोडा जास्त आहे. तुम्हाला थोडा वेगळा करावा लागतो राईट. हे तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचं कंटेंट समजलं पाहिजे की मला कुठलं करायचंय आणि कुठलं नाही करायचंय राईट. हे जर तुमचं क्लिअर असेल राईट. अँड रिव्हिजन ऑब्व्हियसली मी तुम्हाला त्याच्यामुळे सांगितलं की एकच सोर्स पकडा. जर तुम्ही एकदा सब्जेक्ट करता एस मधून, दुसऱ्या करता मिड मधून राईट, प्रत्येकाचं नॉमेनक्लेचर, सिम्बॉल राईट, हे सगळ्या वेगळ्या गोष्टी होऊन जातात राईट. तर तुम्ही सोर्स एकच पकडायचा आहे राईट. एकच सोर्स घ्यायचा, दॅट्स इट. एकच सोर्स घ्यायचा दॅट्स इट. त्याच्या बाहेर काही करायचं नाही राईट. आलं लक्षात. आता मला सांगा, समजा मला एकदा स्टडी करायचा आहे 4 रिव्हिजन द्यायचे मला पूर्ण सिलेबसला, तर मला वेळ किती लागेल? आता जे म्हणतायत माझा अभ्यास झाला त्यांच्यासाठी आहे राईट. समजा तुमचा हा एक्झाम डे आहे आणि एक्झाम डेच्या आधी तुम्हाला 4 रिव्हिजन करायचे आहेत. तुम्हाला पूर्ण सिलेबसच्या तुम्हाला 4 रिव्हिजन करायच्या. दिस इज माय एक्झाम डे. इथं माझा एक्झामचा डे आहे. नाही, 4 महिने नाही लागणार राईट. आता मला सांगा, तुम्ही एक्झामच्या आदल्या दिवशी काय करणार? एक दिवस आधी कुठला सब्जेक्ट वाचणार? एकाच दिवसात 20 सेक्शन आहेत तुमचे, कुठला सब्जेक्ट वाचणार? झोपणार, ओके. चिल मारणार, ओके. आपला बेस्ट सब्जेक्ट, ओके. काहीच नाही, ओके 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 ओके. मूवी, ओके, ठीक आहे राईट. आता बघा, सगळ्यांचा अभ्यास होऊन सुद्धा राईट, अभ्यास पूर्ण करून सुद्धा राईट, तरी पण तुम्ही विचार करताय की काय करायचं राईट. आता एक सगळ्यात मोठा तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगतोय मी राईट. तुम्ही फॉर्म्युला डायरी असं काही ऐकलंय का त्यांनी? फॉर्म्युला डायरी बुक आहेत बघा, मेडिसिनचं बुक आहे, कन्सेप्टचं एक बुक आहे त्यांनी छापलेलं. येस राईट. सो देयर इज समथिंग कॉल्ड एज फॉर्म्युला डायरी. आम्ही त्याला फॉर्म्युला डायरी म्हणायचो. आम्ही जेव्हा प्रिपरेशन करायचो राईट, त्यावेळेस आम्ही त्याला फॉर्म्युला डायरी म्हणायचो राईट. तर ज्याला खरंच एक्झामला सिलेक्ट करून घ्यायचं ना स्वतःला, हँडबुक जसं आहे मेडिसिनचं राईट, हँडबुक आहे, पण ते हँडबुक मध्ये त्यांनी सगळं छापलंय. जर तुम्ही ते नोटबुक जर घेतलं तर पुन्हा तेवढे बुकच होऊन जातील तुमच्या तयार राईट. सो फॉर्म्युला डायरी म्हणजे काय की तुमचे जेवढे कन्सेप्ट आहेत राईट, सिंगल वर्ड मध्ये किंवा फॉर्म्युले आहेत फक्त राईट, तर ते फॉर्म्युले तुम्ही याच्यावर उतरवणार हे डायरीमध्ये राईट. म्हणजे समजा तुमचा जर एक स्वॉर्म सारखा सब्जेक्ट असेल तर तो 30 किंवा 20 पेजेस मध्ये तुमचा पूर्ण सब्जेक्ट येऊन जाईल. सॉइल सारखा सब्जेक्ट असेल तो 30-40 पेजेस मध्ये येऊन जाईल राईट. म्हणजे पेजेस मध्ये आणायचं म्हणजे रिडक्शन नाही मारायचं त्याचं राईट.
फक्त त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत सिंगल वर्ड लिहायचे, राईट. सिंगल वर्ड इम्पॉर्टंट वर्ड लिहायचं फक्त, बाकीचं काहीच लिहायचं नाही. वर्ड इज इम्पॉर्टंट, राईट. म्हणजे समजा तुम्हाला असं जर विचारलं, एक सिंपल लाईन सांगतो, एओलिन सॉइल, राईट. एओलिन सॉइल जर कोणी म्हणलं, राईट, तर असं लिहायचं फक्त, एओलिन आर ट्रान्सपोर्टेड बाय विंड, राईट. एक्झाम्पल आहेत लोएस आणि सँड ड्यून्स, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला स्वॉर्म मध्ये, राईट, स्वॉर्म मध्ये जर तुम्ही गेले, राईट, तर तुमचा E/R इक्वल्स टू M/I इक्वल्स टू F/Y असा फॉर्म्युला आहे, राईट. हा फॉर्म्युला याचा मिनिंग, राईट, डिस्ट्रीब्युशनचे 2-3 डायग्राम, म्हणजे बेंडिंग स्ट्रेस टॉपिक जो आहे तो पूर्ण एका पेज मध्ये लिहू शकता, राईट. असं जर तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला जर लिहित गेले, प्रत्येक सब्जेक्टला जर तुम्ही शॉर्ट नोट्स काढल्या, राईट, तर तुम्ही काही म्हणा, शॉर्ट नोट्स म्हणा, वन लाईनर म्हणा, राईट, सिंगल वर्ड म्हणा, इक्वेशन्स ते जर टाकल्या, राईट, तर तुमचा जो पूर्ण सिलेबस आहे तो एक 400-500 पेजेस मध्ये एमपीएससीचा पूर्ण कॉम्प्लेक्स होऊ शकतो, राईट. त्याच्यामध्ये एक 1200-1400 फॉर्म्युले तयार होतात, 1200-1400 फॉर्म्युले तयार होतात, राईट. आणि ते फॉर्म्युले तयार होतात, राईट. हे फॉर्म्युले जे आहेत, राईट, तर हे सगळे फॉर्म्युले जे आहेत तुम्ही एका डायरीमध्ये लिहिता, त्याला आपण म्हणतो फॉर्म्युला डायरी, राईट. त्याच्यात इम्पॉर्टंट पॉइंट्स, कन्सेप्ट आणि हे सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये, राईट. आले लक्षात. नंतर की फॉर्म्युला डायरी जी आहे, जर तुमची आतापासून जर तुम्ही तयार केली, तुमचे ज्यावेळेस 20 सेक्शन्स कंप्लीट होतील, ज्यावेळेस तुमचा पूर्ण अभ्यास होईल, त्यावेळेस तुमची डायरी तयार होईल, राईट. अँड दॅट डायरीज म्हणजे समजा ते हँडबुक, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल आहेत, पण जर तुमच्याकडे वेळ असेल ना, तुम्ही स्वतः ते लिहिलं पाहिजे. इफ यू आर हॅव्हिंग टाइम, तुमच्याकडे टाइम जर असेल, तुम्ही स्वतः लिहिलं पाहिजे, स्वतःच्या नोट्स काढल्या पाहिजे, टाइम जर असेल तर, इफ यू आर हॅव्हिंग टाइम, राईट. आणि जर हँडबुक असेल तर त्या हँडबुक मध्ये दुसरे फॉर्म्युले वाचू नका, ऍटलीस्ट ते कुठेतरी लिहून काढा, लिहून प्रॅक्टिस करा त्याची, राईट. ओके, कसं करायचं ते मी सांगतो, आधी हे ऐका. आता एक्झामच्या आदल्या दिवशी, राईट, तुम्हाला काय करायचं हे समजत नव्हतं, पण जर माझा फॉर्म्युला डायरी तयार असेल तर तो फॉर्म्युला डायरी 400 पेजेसचा एक्झामच्या आदल्या दिवशी जर मी 10 तास अभ्यास केला, तर तो मी किती वेळेस करू शकतो 10 तासामध्ये? दोन वेळेस तर होऊन जाईल, राईट. तर एक्झामच्या आधीचे जे 3 दिवस आहेत हे तुम्ही हे डायरी सेट दिले पाहिजे, 2 ते 3 दिवस. एक्झामच्या आधीचे 2 ते 3 दिवस जे आहेत तुम्ही डायरी सेट दिले पाहिजे. आणि त्याच्या आधी तुम्हाला 4 रिव्हिजन करायचे आहेत. लक्षात घ्या 4 रिव्हिजन करताना मला जो पहिली रिव्हिजन जर करायची असेल, माझा अभ्यास कंप्लीट झाल्यावर, तर मला जवळजवळ 20 ते 25 दिवस पाहिजेत मला पहिली रिव्हिजन करायला. आले का लक्षामध्ये? सॉमला 2-3 दिवस, एसे, टॉस, आरसीसी असं तुम्ही ऍड करत गेले ना, मग तुम्हाला समजेल की तुमच्याकडे टाइम किती कमी आहे. जस्ट इमॅजिन करा, तुमचा सगळा अभ्यास झालाय, तुम्हाला सगळे सब्जेक्ट रिवाइज करायचे, राईट. जर तुम्हाला मी दिवस विचारलं ना, एका सब्जेक्टला किती दिवस द्यावं लागतील 10 तास अभ्यास करा, तर तुमचं टोटल 40च्या प्लस जाईल, राईट. पण तुम्ही 10-12 तास अभ्यास आधीचा तुमचा व्यवस्थित अभ्यास झाला असेल तर 25 दिवसामध्ये तुमचे 20 सेक्शनची रिव्हिजन होऊ शकते, राईट. नंतर सेकंड रिव्हिजन मे बी 15 दिवसात होऊ शकते, थर्ड रिव्हिजन 15 दिवसात आणि फोर्थ रिव्हिजन 8 दिवसामध्ये, राईट. म्हणजे 25 आणि 5 30 40, 50 55 आणि 5 60 63 आणि 66, म्हणजे एक्झामच्या मेन्स एक्झामच्या 66 डेजच्या आधी तुमचा अभ्यास संपला पाहिजे आणि तुम्ही तिथं रिव्हिजनला स्टार्ट केली पाहिजे. इथं तुमचं प्रिपरेशन स्टॉप झालं पाहिजे. हिअर युअर प्रिपरेशन टू स्टॉप. आणि याच्यानंतर तुम्ही नवीन काही केलं नाही पाहिजे. आले लक्षात? जर तुमच्याकडे वेळ असेल तर. आय एम नॉट टॉकिंग अबाउट 40,000 पीपल, एक लक्षात ठेवा. आय एम टॉकिंग अबाउट 217 पीपल. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी 40,000 लोकांविषयी बोलतच नाहीये, मी 217 लोकांविषयी बोलतोय की जे अल्टिमेटली सिलेक्ट होणार आहेत. मी इव्हन त्या लोकांविषयी पण बोलत नाही की जे इंटरव्ह्यूला जाणार आहेत. आले का लक्षामध्ये तुमच्या? Newcomers can finish syllabus in 1200 hours. 1000 to 1200 hours. 1200 hours मध्ये न्यूकमर्स सिलेबस संपू शकतात. आले का लक्षामध्ये? राईट. तर तुम्हाला इथं प्रिपरेशन स्टॉप करावं लागेल, राईट. या 120 डेज मध्ये तुम्ही सिलेबस करू शकता. 3 महिने तुम्हाला 2.5 ते 3 महिने तुम्हाला स्टडी कंप्लीट करायला लागतात आणि 2 महिने तुमच्याकडे रिव्हिजनला पाहिजे, राईट. तर आता लक्षात घ्या, राईट, तुम्हाला पुढे 3 महिन्याचा गॅप असेल प्री आणि मेन्स मध्ये,
तुमचं आता ऑब्जेक्टिव्ह हे पाहिजे की मी मेन्सचे ऍटलीस्ट मेजर 10+ सेक्शन 15+ सेक्शन मी माझ्या आजच प्रिपेअर पाहिजेत, तरच मी पुढे एक्झाम देऊ शकतो मेन्सचा. राईट, म्हणजे मला प्रीचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यासोबत मेन्सचा पण करायचा आहे. राईट, आता तुमच्याकडे दिवस खूप आहेत. राईट, दिवस खूप आहेत. राईट, त्यामुळे तुम्ही आतापासून प्लॅनिंग काय केली पाहिजे, तुम्ही हा प्लॅनिंग केला पाहिजे. पुढचा 3 महिन्याचं टार्गेट ठेवा. 3 महिन्याचं टार्गेट ठेवा आणि 3 महिन्याचं टार्गेट ठेवून, राईट, 3 महिन्याचं टार्गेट ठेवून तुम्ही आतापासून प्री आणि मेन्सचा अभ्यास सुरू केला पाहिजे, व्यवस्थित 8 ते 10 तास. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे की एक्झामच्या आधी आपल्याला 2 महिने रिव्हिजनला पाहिजे. राईट, समजतंय सगळ्यांना? राईट, तर सगळ्यात पहिले तुमचा स्टडी एरिया फिक्स करा, स्टडी मटेरियल सिलेक्ट करा. राईट, त्याच्यानंतर तुमचा डेली टाइम टेबल बनवा पुढच्या 3 महिन्यासाठी. राईट, त्या टाइमला डिस्ट्रीब्यूट करा की प्रीला मला किती टाइम द्यायचा आहे आणि मेन्सला मला किती टाइम द्यायचा आहे. राईट, जर 2 तास अभ्यास करत असाल, 3 तास अभ्यास करत असाल तर डिस्ट्रीब्यूट करू नका. राईट, तुम्हाला मी सांगितलं 2-3 तास अभ्यास करत असाल तर करूच नका. मी थोडं प्रिपरेशनच्या बाबतीत थोडं रुथलेस आहे. राईट, मी हे सगळं एक्सपिरियन्स केलेलं आहे. मी असं फेक प्रॉमिस कोणाला करत नाही की तू माझ्याकडे माझं कोचिंग कर आणि तू सिलेक्ट होऊन जाशील. राईट, त्याच्यामुळं थोडा मी त्या बाबतीत मी थोडा, मला लोक नाव पण ठेवतील रुथलेस आहे म्हणतील. राईट, पण डिमॉरलाइज करतो म्हणतील. राईट, पण मला मला घेणं देणं नाही. राईट, मला 217 लोकांशी 217 मी तुम्हाला सांगितलं की दॅट इज मला हे बघायचं की इथं कोण लोक येऊ शकतात. राईट, सो ऑब्विसली राईट, जे 2 तास 3 तास अभ्यास करतात ते इथं येणारच नाहीयेत. राईट, इथं तेच लोक येतील जे 6 तास 8 तास 10 तास असा अभ्यास करतायत. राईट, त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे, त्यांनी हे प्लॅनिंग केलेलं आहे. राईट, तुम्हाला नंबर ऑफ रिव्हिजन्स किती करायचे हे तुम्हाला प्लॅन करावं लागेल. राईट, टाइम डिस्ट्रीब्यूट समजलंय काय? टाइम डिस्ट्रीब्यूट करताना सध्या तरी असं करा की 40% टाइम जो आहे तो तुमच्या प्रीला द्या आणि मेन्सला 60% टाइम द्या, किंवा दिवस ठरवा की मला 3 दिवस प्रीचा अभ्यास करायचा आणि 4 दिवस मेन्सचा अभ्यास करायचा आहे. राईट, सो रिमेंबर, अ गोल प्रॉपरली सेट इज हाफ वे रीच, हेन्स सेट अ क्लिअर कोड गोल फर्स्ट. राईट, आता मला कोणतरी विचारलं होतं की सर तुमचा रँक कसा आला 47. राईट, लक्षात घ्या, मी जून मध्ये प्लॅनिंग केलं मी की मी 15 ऑक्टोबरला सिलेबस संपवणार आणि नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 2.5 महिने रिव्हिजन करणार. हे मी जून मध्ये ठरवलं होतं आणि 15 ऑक्टोबरचं माझं काहीतरी 25 ऑक्टोबर झालं आणि 25-30 ऑक्टोबरला मी रिव्हिजन सुरू केलं. त्याच्यानंतर मी काहीच केलं नाही. मी इथं ठरवलं होतं, मी कधी ठरवलं होतं, जून मध्ये ठरवलं होतं की मी 15 ऑक्टोबरला रिव्हिजन सुरू करणार म्हणून. आलंय का लक्षामध्ये? हे माझं प्लॅनिंग होतं. राईट, आणि इथंच मी माझा जो सिलेक्शनचा जो माझा टॉप 50 रँकची जी तयारी आहे ती मी या दिवशी केली, इथं नव्हती केली मी. आलंय का लक्षामध्ये सगळ्यांच्या? राईट, तर तुम्हाला पण तेच करायचंय की तुमचं स्टडी प्लॅनिंग करा. तुम्हाला किती वेळ लागतोय, किती सब्जेक्ट आहेत, त्याचा लिस्ट बनवा, तो लिहून ठेवा कुठतरी की मला या सब्जेक्टला एवढा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आलं लक्षात? सो अ गोल सेट प्रॉपरली इज हाफ वे रीच, हेन्स सेट अ क्लिअर कोड गोल फर्स्ट. राईट, तुम्ही विदाउट प्लॅनिंग जर तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करत असाल तर माझं सजेशन आहे की करू नका. राईट, यू शुड हॅव अ प्लॅनिंग, यू शुड नो द सेक्शन्स. तुम्ही क्वेश्चन पेपर वाचले पाहिजेत. राईट, क्वेश्चन पेपरचा स्टडी करा, कुठला पॅटर्न येतो. राईट, त्याला 2-3 दिवस घाला तुम्ही, काही फरक नाही पडत. राईट, सगळा स्टडी करा की मला असा स्टडी करायचा आहे. राईट, आणि नंतर मग अभ्यासाला सुरुवात करा, नंतर प्लॅनिंग करा तुमचं. ठीक आहे, नेक्स्ट. या दिस. So hard work is like a staircase and luck is like a lift. Lift may fail, but staircase is sure to take you to the top. Right? Just remember this. Right? So there's nothing more than hard work. Right? Okay. आता right? आता मी येतोय टेस्ट सिरीज वर. राईट, आता तुम्ही बरेचसे लोक कोणी सांगू नका, बाकी सांगा. वाय टेस्ट सिरीज? तुम्ही टाइम झालं, टाइम मॅनेजमेंट. ओके, अजून ऑडिओ.
ऍक्युरसी. ओके, ठीक आहे. आता मी म्हणतो का द्यायची आणि पटलं तर घ्या. अरे मी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं मी हे सुरू केलंय, एक कोर्सच सुरू केलाय मी. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत 1711 क्वेश्चन आहेत, त्याचा मी कोर्स सुरू केलाय. त्याचा ऑलरेडी डेमो आहेत, राईट. 4 डेमो आहेत, 4 डेमो बघून घ्या, राईट. आणि त्याची काही कॉस्ट एवढी नाही, 1000 रुपयाच्या आसपास काहीतरी कॉस्ट. 500च करणार आहे मी त्याला. ऍक्च्युली 500 कॉस्ट आहे, त्याचा कोड टाकायचा राहिलाय माझा, राईट. 500च कॉस्ट आहे त्याचं. त्याच्यामध्ये तुमचं 70 आवर्स घेणार आहे मी, आणि त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन डिस्कस. एकदा करून बघा तुम्ही, 4-5 डेमो आहेत ते करून बघा, राईट. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं समजेल, ठीक आहे. डेमो करा, वाटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या, ठीक आहे. टेस्ट सिरीज, आता एक लक्षात घ्या, टेस्ट सिरीज का द्यायची, टेस्ट सिरीज का द्यायची हे समजून घ्या. आता तुमच्यातले बरेचसे लोक आहेत ज्यांनी आधी एक्झाम दिलेले आहेत, राईट. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की 11 पैकी माझे 9 क्वेश्चन्स मला बरोबर पाहिजेत, राईट, बरोबर पाहिजेत. आता एक्झाम मध्ये प्री एक्झाम किंवा मेन्स दिलेले काही लोक असतील आपल्यामध्ये. तुम्हाला असं कधी झालंय का की एक्झाम पेपर मधून तुम्ही बाहेर आलात आणि नंतर तुमच्या असं लक्षात आलं की 100 पैकी 8 क्वेश्चन असे होते की हे मला येत होते, पण एक्झाम मध्ये मी मिस्टेक केली? असतात का 8 ते 10 क्वेश्चन येणारे क्वेश्चन? झालंय असं? प्रीला झालंय, मेन्सला पण झालं असेल, राईट. आता समजा तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला एखादा क्वेश्चन स्किप करायला आणि एखादा क्वेश्चन तुम्हाला रॉंग करायला चान्स आहे, राईट, एक्झाम मध्ये. आणि जर तुम्ही येणारे क्वेश्चन जर चुकवत असाल, 8-8, 10 क्वेश्चन जर तुम्ही चुकवत असाल, म्हणजे 10+10 येणारे क्वेश्चन समजा तुम्ही चुकवले 20 दोन्ही 40 प्लस 10 मार्क निगेटिव्ह, राईट. आणि तुम्ही जर 50 मार्क जर इथं मायनस होणार असाल, तुमचा 320-330चा स्कोर तुमचा 270-80 वर येऊन जाईल. आणि एक्झाम मध्ये टोटल 200 क्वेश्चन जे असतात मेन्स मध्ये, त्या मेन्सच्या क्वेश्चन मध्ये 10 तर कम्प्लीट बाउन्सरच असतात. 10 क्वेश्चन डायरेक्ट बाउन्सर असतात. तुम्हाला त्याला 10 क्वेश्चन ते मला पण बाउन्सर असतील. मी जर एक्झाम दिली तरी, मी जर 13-14 सेक्शन शिकवतोय तरी पण मला पण काही सापडतात. आले का लक्षामध्ये, राईट. म्हणजे ऑलरेडी तुमचा पेपर असं समजून झाला की 109 क्वेश्चन आहेत पेपरमध्ये. 10 क्वेश्चन तुम्हाला असे येणार आहेत 200 पैकी की ते कोणालाच माहित नसणार आहेत, राईट. आणि तुम्हाला माहित आहे की 10 क्वेश्चन तर आपले कॅन्सलच होतात का नाही? 10 क्वेश्चन कॅन्सल का नाही एमपीएससीचे 2 पैकी 100 पास का नाही? येस ऑर नो? काय झालं कोणी? येस, तुमचे 10 क्वेश्चन तर कॅन्सलच होतात, राईट. म्हणजे ऑलरेडी तुमचे क्वेश्चन्स आहेत 190च आहेत, राईट. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अशा मिस्टेक करायला लागले तर तुम्ही सिलेक्ट आहेत का? माझा क्लिअर ऑर नॉट? येस. जर तुम्ही होतोय व्हॉइस प्रॉब्लेम, ओके, just wait. Now it is clear or not? Voice is clear? No. माझा इंटरनेट स्पीड कमी, मला चा ऍक्च्युली हा ऍप आहे बरं का. मला सध्या जो स्पीड भेटतोय तो 3 Mbps चा भेटतोय. मी बाजूला टेस्ट पण करतो स्पीड, राईट. तो स्पीड ब्रेक झाल्यामुळं माझा व्हॉइस तसा येतो, ब्रेक होतो. नाउ इट इज क्लिअर? नाउ व्हॉइस इज क्लिअर? नाउ इट मस्ट बी क्लिअर. स्पीड वाढलाय आता. नाउ क्लिअर, स्पीड वाढलाय. ओके, चलो. आले का लक्षामध्ये? आता मला म्हणजे हे जे माझे 8-10 क्वेश्चन रॉंग होणार आहेत एक्झाम मध्ये, हे माझे रॉंग झाले नाही पाहिजे. ती माझी सगळ्यात मोठी काळजी आहे, राईट. म्हणजे मला काय पाहिजे? ऍक्युरसी पाहिजे. म्हणजे मी जो क्वेश्चन अटेम्प्ट करतोय हे मला 100% माहित पाहिजे की हा करेक्टच आहे. दॅट इज कॉल्ड ऍक्युरसी. आले लक्षात? ऍक्युरसी कशाला म्हणतात?
मी जो क्वेश्चन अटेम्प्ट करतोय तो माझा करेक्ट क्वेश्चन आहे, करेक्ट आहे हे मला माहित पाहिजे. राईट. जर मी एक्झाम मध्ये 100 पैकी 90 क्वेश्चन अटेम्प्ट करत असेल तर माझी गॅरंटी पाहिजे की माझी 88 क्वेश्चन बरोबर येतील, माझे 85 क्वेश्चन बरोबर येतील. राईट. असं नाही की मी 90 क्वेश्चन अटेम्प्ट चुकले म्हणत. आता ही अॅक्युरसी येते कुठून? फ्रॉम विल कम. अॅक्युरसी विल कम फ्रॉम टेस्ट सिरीज. अॅक्युरसी जी आहे टेस्ट सिरीज पासून. तर तुम्ही टेस्ट सिरीज देता टू हॅव दिस अॅक्युरसी अँड देन यू कॅन से सेल्फ अनालिसिस. अभ्यास किती झालाय तुमचा हे बघायचं आहे. तर सगळ्यात तुम्हाला जे टेस्ट ते तुम्हाला अॅक्युरसी आणायची. अॅक्युरसी तुमच्या कोणी डोक्यात टाकू शकत नाही, एखादा प्रोग्राम टाकल्यासारखा की नाही याला मी अॅक्युरसी टाकतो. राईट. जसं एखादा आपण मंत्र मारतो तसं अॅक्युरसी येत नाही, तो प्रॅक्टिस नच येतो. राईट. अॅक्युरसी राईट. तुम्ही मिस्टेक समजल्या पाहिजेत. तुम्ही कुठल्या टाईपचे आर यू गेटिंग सेइंग? जर तुम्हाला मिस्टेक क्रिएट करत टाईपच्या व्हॉइस ब्रेक प्रॉब्लेम झाला. नाव इट इज ओके. व्हॉइस इज ओके. व्हॉइस ओके असेल आता. व्हॉइस इज ओके आय गेस. अॅक्युरसी जी आहे मला हे माहिती की मी मिस्टेक कुठे होतोय. इट इज माय मिस्टेक्स. माझ्या जर तुम्हाला तर मग मिस्टेकला रेक्टिफाय. राईट. व्हॉइस ब्रेक. व्हॉइस ब्रेक होतोय का? व्हॉइस पण व्हॉइस इज ब्रेकिंग. ओके ओके. नाउ इट इज ब्रेकिंग. नाउ ऑल्सो इट इज ब्रेकिंग. नाउ इट इज ब्रेकिंग. जस्ट वेट. स्पीड कमी झाली इंटरनेटची त्यामुळे व्हॉइस ब्रेक होतोय. यू आर करेक्ट. माय स्पीड इज लेस. माय इंटरनेट स्पीड इज लेस. दॅट्स व्हाय. नाउ इट इज ओके. नाउ इट इज ओके. Now voice is okay. Now voice is not okay. Not okay. Not okay. Not okay. No. Just wait. Just wait. मला मोबाईलचा हॉटस्पॉट लावावा लागेल. माझी स्पीडच कमी झाली. नाउ आय कॅन से इट इज ओके नाउ. ओके. व्हॉइस क्लिअर आहे आता. एकदा रिफ्रेश करून बघा. व्हॉइस क्लिअर येईल. माझी स्पीड वाढली. नाउ ओके. आता तर माझा मला का? I will just connect mobile. Just wait. Yeah, I will connect mobile. Just wait for 5 minutes.
ओके, नाउ वॉइस इज क्लिअर, माय वॉइस इज क्लिअर नाउ. वॉइस क्लिअर आहे का आता? वॉइस क्लिअर आहे? ओके. ओके, वाटतं वॉइस क्लिअर आहे आता. आय विल कंटिन्यू. राईट, मिस्टेक जे आहेत ते मिस्टेक तुम्हाला आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे, रेक्टिफाय करता आल्या पाहिजे. राईट, आता एकच काम करायचं इथून पुढे. ज्यावेळेस तुम्ही टेस्ट देता, राईट, त्यावेळेस काय करायचं की टेस्ट झालं, राईट, टेस्ट झाला की टेस्ट नंतर तुम्हाला आन्सर की भेटतो. टेस्टचा आन्सर की असतो, त्या आन्सर की पासून बघायचं की तुमचे करेक्ट क्वेश्चन. समजा तुम्ही 80 क्वेश्चन अटेम्प्ट केले, समजा तुम्ही 80 क्वेश्चन अटेम्प्ट केले, 80 पैकी तुमचे 60 करेक्ट झाले आणि 20 क्वेश्चन रॉंग झाले. 20 क्वेश्चन रॉंग झाले. हे 20 क्वेश्चन का रॉंग झाले हे स्वतःला आयडेंटिफाय करायचं. 20 क्वेश्चन का रॉंग झाले, कारण की हे लगेच टेस्ट दिल्यावर करायचं, आधी खूप उशिरा नाही करायचं. टेस्ट झाली की 1 तासाच्या आत हे करायचं. आन्सर की पासून हे बघायचं की तुमचे किती क्वेश्चन रॉंग झालेत, आणि नंतर मग तुमच्या लगेच लक्षात येतं की ह्या 20 क्वेश्चन रॉंग होताना आपला स्टेट ऑफ माइंड का होता. 20 क्वेश्चन रॉंग होताना मे बी असं असेल की या टाईपचे क्वेश्चन असतील. समजा ए ऑप्शन करेक्ट आहे, बी ऑप्शन करेक्ट आहे आणि सी ऑप्शन होतं बोथ ए अँड बी, पण तुम्ही खाली बघितलंच नाही, डायरेक्ट ए मार्क करून दिलं. आता काय होईल की ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम टेस्ट देताल त्यावेळेस तुमचं ऑप्शन ए आलं, तुमच्या लक्षात येईल, लगेच क्लिक होईल तुम्हाला की अरे मागच्या वेळेस आपण या टाईपचा क्वेश्चन रॉंग केला, खाली पण एकदा चेक करून घ्या. म्हणजे प्रत्येक वेळेस तुमचं ए ऑप्शन आलं तुम्ही चेक करणार की खाली काही ऑप्शन आहे का नाही बोथ ए अँड बी म्हणून. आलं का लक्षामध्ये? त्याच्यानंतर या टाईपचा क्वेश्चन असेल, लेट्स से एबीसीडी टाईपचा क्वेश्चन असेल, तुमचा स्टेट ऑफ माइंड हा असेल की ए पण बरोबर वाटतंय, बी पण बरोबर वाटतंय, आणि तुम्ही अटेम्प्ट केला. म्हणजे तुम्ही 100% शुअर नव्हता, तुम्हाला माहित होतं की दोन्हीपैकी एक आन्सर आहे, तुम्ही अटेम्प्ट केला, नंतर तो रॉंग झाला. पुढच्या वेळेस ज्यावेळेस असा डायलेमाचा कंडिशन असेल त्यावेळेस तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्टच करणार नाही. आले का लक्षामध्ये? मग काय होईल, ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम टेस्ट देताल त्यावेळेस हे जे रॉंग होणारे क्वेश्चन आहेत तुमचे ते कमी होतील. मग दुसऱ्या वेळेस मे बी असं होईल की तुम्ही 80 क्वेश्चन अटेम्प्ट करताल, त्याच्यापैकी 70 करेक्ट असतील आणि 10 रॉंग होतील. परत चेक करायचं की हे 10 क्वेश्चन का रॉंग झाले. राईट, अशा मिस्टेक तुम्ही आयडेंटिफाय करत करत गेले की मग एक वेळ अशी येते तुमचा अॅक्युरसी जवळजवळ 100% होऊन जातो. म्हणजे येणारे ऍटलिस्ट तुम्हाला जे येत आहेत क्वेश्चन ते तुमचे रॉंग होत नाहीत. आणि मग तुम्ही एखाद्या पेपरमध्ये 100 पैकी जर 50 जरी क्वेश्चन अटेम्प्ट केले तरी 50 चे 50 तुमचे बरोबर असतात. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. राईट, टेस्ट सिरीज यासाठी द्यायची तुमचं अॅक्युरसी वाढवण्यासाठी. अॅक्युरसी कसा वाढवायचा समजलाय का तुम्हाला? सेल्फ अनालिसिस करून. समजलंय? हाऊ टू इन्क्रीज अॅक्युरसी. लक्षात घ्या, टेस्ट मध्ये तुमचा रँक किती आहे किंवा तुम्हाला किती मार्क आहेत हे इम्पॉर्टंट नाहीये. राईट, तुम्ही तुमचा अॅक्युरसी काय मेंटेन झाला ते इम्पॉर्टंट आहे. तो फायनल एक्झामला तुम्हाला हेल्प करेल. राईट, सो टेस्ट कशासाठी असतात? मग टेस्टचं सिंपल लॉजिक आहे, त्या टेस्ट जे आपण देतो एक्झाम मध्ये त्या टेस्टचे किती क्वेश्चन आले यासाठी नाही. काही काही महाभाग हे पण सांगतात राईट की आमच्या टेस्ट मधून एवढे क्वेश्चन आले म्हणून. राईट, सो टेस्ट त्यासाठी नाहीये. त्यासाठी तुम्ही कंटेंट करता, त्यासाठी तुम्ही सब्जेक्ट प्रिपेअर करता, टेस्ट त्यासाठी नाही आहेत. आणि काही काही लावणारे पण महाभाग आहेत टेस्ट सिरीज लावणारे की ते यासाठी लावतात की याच्यामध्ये काही क्वेश्चन येतील म्हणून. तर त्यासाठी टेस्ट सिरीज नाही आहेत. टेस्ट सिरीज तुमच्या प्रॅक्टिससाठी आहेत. ज्या एक्झाम मध्ये तुम्ही मिस्टेक करणार आहेत त्या मिस्टेक तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये आयडेंटिफाय करता आणि मग त्या मिस्टेक एक्झाम मध्ये रिपीट होत नाहीत. आलं का लक्षामध्ये? येस. ओके, राईट, समजलंय? आणि अभ्यास करताना तुम्ही तुमचं कंपॅरिझन जे आहे ते कोणासोबत करू नका. कंपॅरिझन जर करायचं असेल तर स्वतःसोबत करा. डू नॉट कम्पेअर विथ एनीवन एक्सेप्ट यू. राईट, म्हणजे 4 तास अभ्यास करत असाल तर विचार करा, 4 तास अभ्यास करत असाल तुम्ही विचार करा की मी 6 तास कसा करू. 6 तास अभ्यास करत असाल तर विचार करा मी 8 तास कसा करू शकतो. 8 तास करत असाल तर 10 तास कसा करू याचा विचार करा. राईट, तुमचं कॉम्पिटिशन जे आहे स्वतःसोबत ठेवा. राईट, सो ट्राय टू मेक युअर सेल्फ बेटर डे बाय डे. प्रत्येक दिवशी स्वतःला अजून बेटर बनवा. बाकीच्या मुलांसोबत तुमचं कॉम्पिटिशन ठेवू नका. तुमचं कॉम्पिटिशन आधी स्वतःसोबत ठेवा. आणि जर तुमचं स्वतःचं
हे संपलं की नाही आता मी स्वतःसोबत कॉम्पिटिशन करू शकत नाही, नंतर मग दुसऱ्यासोबत करा. तुम्ही जर 2 तास अभ्यास करताय, तुमचा मित्र 1.5 तास अभ्यास करतोय, तुम्ही त्यासोबत कॉम्पिटिशन करतायत, राईट. काही कामाचं आहे काय, राईट. मी तो 1.5 करतोय, मी 2 करतोय, मग उद्यापासून मी पण 1.5 तास अभ्यास करतो. असं काही करू नका, राईट. कॉम्पिटिशन असलं नसतंय. आलं का लक्षात, राईट. कॉम्पिटिशन स्वतःसोबत करा, रोज आरशासमोर उभा राहा, एक डायरी बनवा, डेली किती तास अभ्यास केलाय आणि याला मी वाढू कसं शकतो, राईट. माझा टाइम लॉस कुठं होतो हे आयडेंटिफाय करा, आणि त्यानंतर मग अभ्यास करा. ओके. त्यानंतर रोज मेडिटेशन करा, योगा करा, काही करा, राईट. योगा करा, राईट. कुणी जर इतर याचं असेल, कुणी बौद्धिझम फॉलो करत असेल, कुणी हिंदुझम फॉलो करत असेल, कुणी इस्लाम फॉलो करत असेल, राईट. प्रत्येक रिलिजन मध्ये मेडिटेशनचे टेक्निक आहेत, राईट. हिंदुझम मध्ये तुम्ही योगा करू शकता, राईट. तुम्ही जर बौद्ध असाल तर बौद्धिझम मध्ये पण योगा आहे. तुम्ही मुस्लिम असाल तर 5 टाइम नमाज पडा, राईट. 5 टाइम नमाज पडताना तुम्ही डोळे झाकणं म्हणजे योगा, दॅट नथिंग एल्स, राईट. 5 मिनिटं, राईट. हे तुम्ही जर 5 मिनिटं जर योगा 5 मिनिटं कंटिन्यू डोळे जरी झाकले स्वतःहून, राईट, तर त्यावेळेस मला सांगा तुमच्या लाईफ मध्ये मेडिटेशन म्हणजे काय, मी तुम्हाला सांगू, सगळ्यात सिंपल सांगू, राईट. मला सांगा तुमच्या लाईफ, तुमच्या दिवसातल्या 24 तासापैकी असा कुठला टाइम असतो 20 आवर्स पैकी, राईट, त्यावेळेस तुम्ही सगळ्यात जास्त स्वतःविषयी विचार करता, की काय केलं पाहिजे, प्लॅनिंग करता तुम्ही, खूप प्लॅनिंग, स्वतःचा विचार करा तुम्ही 24 तासामध्ये, राईट. रात्री, ओके, राईट. तुम्ही त्यावेळेस एकटेच असतात, त्यावेळेस तुम्ही विचार करता, राईट. मोटिवेशन सांगतो मी तुम्हाला, राईट. एक तुमचा टाइम असतो, त्या टाइम मध्ये तुम्ही स्वतःविषयी सगळ्यात जास्त विचार करता, राईट. संदीप इज करेक्ट, राईट. संदीप इज करेक्ट. जर तुमच्या हातात मोबाईल नसेल, राईट, राईट, जर मोबाईल नसेल तर त्यावेळेस तुम्ही सगळ्यात जास्त स्वतःविषयी विचार करता. सो मेडिटेशन म्हणजे काय आहे की स्वतःला एक आयसोलेट करून घेणं आणि स्वतःविषयी विचार करणं, राईट. डोळे झाकणं, राईट. 20 मिनिटं 15 मिनिटं डोळे झाकणं, राईट. मेडिटेशन, राईट. दॅट यू कॅन डू, राईट. जर तुम्ही पब्लिक मध्ये राहिला तर मेडिटेशनला तुम्हाला वेळच भेटणार नाही. मेडिटेट करा, मेडिटेट केल्यामुळे तुमचा मेमोरी अजून शार्प होईल, राईट. तुमच्या अजून गोष्टी चांगल्या होतील, राईट. नंतर आता कोणतरी विचारलं की अभ्यास कसा करायचा, राईट. अभ्यास कसा करायचा, राईट. तर ऍटलिस्ट 1 तास कंटिन्यू अभ्यास करा, 1 तास कंटिन्यू अभ्यास करा. 1 तास जो आहे तो कंटिन्यू अभ्यास करा. तुम्ही जर 2 तास अभ्यास करू शकलात, राईट, 2 तास अभ्यास करू शकतात, राईट. 2 ते 2.5 तास, राईट. 2 ते 2.5 तास ऍक्च्युली कंटिन्यू अभ्यास नाही, तुम्ही 2 तास बसून राहा, 1 तास अभ्यास करा, राईट. थोडं बोर झालं की एखादं सॉंग ऐका. माझी मेथड कशी आहे सांगतो तुम्हाला. तुम्ही एकदा अभ्यासाला बसलो ना, 2.5 तास उठतच नाही जागेवर. 2.5 तास मी जागेवर उठत नाही, अभ्यास करू किंवा नाही करू, मी अभ्यास 2.5 तास मी उठत नाही, राईट. माझं बोर झालं ना, मी एखादं गाणं ऐकतो, हेडफोन लावून गाणं ऐकतो, रीडिंग मध्ये कुठं असेल तर, राईट. पण मी हे कधीच करत नाही, राईट. उठत नाही मी. काय होतं की तुम्ही जर अर्धा तास अभ्यास जर करत असाल ना, मग काहीच होत नाही. तुम्ही अर्धा तास अभ्यास करता, बाहेर चहा प्यायला जाता, अर्धा तास अभ्यास करता, बाहेर चहा प्यायला जाता, 10 तास अभ्यास कसा होईल, राईट. 10 तास अभ्यास त्याच वेळेस होतो जर तुमचा स्पॅन 2-2.5 तास असेल तर. 2-2.5 तास उठायचंच नाही, म्हणजे तुम्ही पाणी पिऊ शकता, राईट. 2-2.5 तासामध्ये, राईट. कंटिन्युएशन मध्ये अभ्यास करा. तुमचा सिटिंग जो आहे तो कंटिन्युएशन मध्ये झाला पाहिजे, राईट. अर्धा तास सिटिंग करून कन्सेप्ट, सीव्हीचे एवढे कन्सेप्ट आहेत, अर्धा तास तुम्हाला कन्सेप्ट समजायलाच लागतो, तिथून पुढे काहीतरी होतं. तर तुम्ही 2-2.5 तास कंटिन्यू, 1 तास अभ्यास करा, 5 मिनिटं ब्रेक घ्या, एखादं गाणं ऐका, 5 मिनिटं पाणी प्या, राईट. पुन्हा 1 तास अभ्यास करा. दिवसभराचं लिहून ठेवा की मी कंटिन्युअस स्टडी किती वेळ केला. येस, ओके. अजून काय विचारायचंय? ठीक आहे. नंतर आता आपल्याकडे जे आहे ते ऑनलाईन कोर्सेस चालू आहेत, राईट. आता थोडं स्वतःविषयी पण बोलतो पाण्याचं. तर आपल्याकडे ऑनलाईन कोर्सेस आहेत, राईट. त्याच्यामध्ये प्री एक्झाम आहे, मेन्स एक्झाम आहे, राईट. आणि प्री प्लस मेन्स आहे, राईट. प्री प्लस मेन्स आहे, प्लस मेन्स आहे. मेन्सचं फीस 10,000 आहे, राईट. त्याच्यामध्ये अजून 1,000चा डिस्काउंट आहे, तो एमएस सिव्हिल ग्रुपवर जे आहेत त्यांच्यासाठी, राईट. प्री प्लस मेन्स 12,000 आहे. पूर्ण लाईव्ह कोर्सेस आहेत, त्याचे रेकॉर्डिंग पण अवेलेबल आहेत, राईट. तुम्ही आज जसं लेक्चर होतं त्याच्या कंटिन्युअस तुम्ही रेकॉर्डिंग किती वेळ बघू शकता. सगळ्या सब्जेक्टचे तुम्हाला पीडीएफ भेटतील, राईट. तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये आता जसं मला डाऊट विचारतात तसं तुम्ही डाऊट पण विचारू शकता, राईट.
जे कोणी इंटरेस्टेड असतील ते डेमो लेक्चर्स बघा आणि डेमो लेक्चर्स बघून नंतर जॉईन करा. ठीक आहे, चलो. आम्ही डेली क्लास घेतो. माझ्या क्लासचे आता पण काही लोक असतील, राईट. मी डेली क्लास घेतो, सकाळी पण घेतो, संध्याकाळी पण घेतो. आणि सकाळी 7 तास क्लास घेतो 7 AM ला. आता तुम्ही इथं मॅथमॅटिक्स बघू शकता, कम्प्लीट मी शिकवलेलं आहे, राईट. नंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स जो आहे यांचा, तो पण मी शिकवलेला आहे ग्रुपवर, राईट. त्याच्यानंतर सॉईल जो आहे तो पण मी शिकवलेला आहे, राईट. ओके, टाइम टेबल बद्दल सांगतो, राईट. टाइम टेबल मध्ये सगळ्यात लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही झोपलं 6 किंवा 6.5 तासाच्या वर झोपू नका. जर तुम्ही 10 तास झोपत असाल, राईट, मग तुमचा स्टडी कधीच होणार नाही, राईट. 6.5 तास, राईट, तुम्ही झोपू शकता, राईट. झोपेतून उठल्याच्या नंतर, राईट, 45 मिनिट्स मध्ये किंवा जास्तीत जास्त 1 आवर मध्ये विथ ब्रेकफास्ट तुम्ही टेबलवर असले पाहिजे. विदिन 1 आवर, विदिन 1 आवर मध्ये तुमचे सगळे प्रोग्राम्स, आंघोळ ते करून, सगळं करून, राईट, ब्रेकफास्ट करून 1 आवर मध्ये तुम्ही टेबलवर बसले पाहिजे, राईट. म्हणजे समजा कुणी सकाळी 6 ला जर उठत असेल 6 AM ला, राईट, तर ही शुड स्टडी फ्रॉम 7 to 9:30. 7 to 9:30, right? Then from 10 to let's say 12:30. 12:30 किती आवर्स अभ्यास झाला? 5 आवर्स. देन 1.5 तासाचा गॅप जेवणाला त्याला, राईट. देन 2 to 4:30. And 5 to 7:30. 5 to 7:30, राईट. आणि त्याच्यानंतर समजा तुम्ही 11 ला झोपतायत, 11 PM, राईट. कोणाला वाटलं, राईट, म्हणजे 7:30 9ला तो रेडी होतो, राईट. 9ला तुम्हाला डिनर करून समजा तो रेडी झाला, 1.5 तासाचा गॅप, राईट. 9 ते 11 फॉर्म्युला डायरी किंवा काहीतरी रिवाइज करत बसा. हा 12 तास अभ्यास झाला. जर पास करत असाल तर 2 आवर 3 आवर मायनस करायच्या मधले. वर्किंग प्रोफेशनल जे आहेत, वर्किंग प्रोफेशनलला काय केलं पाहिजे की त्यांचा जो सकाळचा टायमिंग आहे तो युटिलाइज केला पाहिजे, राईट. सकाळी 4 ते 5 ला उठायची सवय ठेवा आणि ऑफिसला जाण्याच्या आधी 5 तास अभ्यास करून जा. अभ्यास करून जा, राईट. आणि 4 ते 5 तास तुम्ही 10 ला जर 9 ला जर ऑफिसला जात असताल तर 4 तास अभ्यास करून जा. कसा करायचा ते तुम्ही ठरवा, राईट. 6 तास झोपा. मला वाटतंय तुम्ही 10 ला जर झोपले, राईट, तुम्ही जर 10 ला जर झोपले आणि सकाळी 4 ला जर उठले तर 4:30 ला तुम्ही अभ्यासाला बसू शकता, राईट. आणि सकाळचा जो 4 तास अभ्यास असेल ना, 4 आवर्स 4:30 नंतरचा, तो तुमच्या दिवसभराच्या 6 ते 8 तास अभ्यासाच्या बरोबरीचा असतो, बरोबर आहे. जो लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे, राईट, लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे तो चांगला असतो, राईट. 7 आवर्स 6 आवर्स 7 आवर्स जो स्लीप आहे तो सफिशियंट आहे. पण तुम्ही जर सकाळी 4 तास अभ्यास केलेला असेल तो दिवसभराच्या 7 तास 8 तास इक्वलंट असतो. आता इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सोडून द्या, काही काही लोक आहेत, राईट, IAS झालेले आहेत. मोस्ट टफेस्ट एक्झाम ऑफ इंडिया. IAS झालेले आहेत, PSU मध्ये 8 तास जॉब करून, 8-8 10-10 तास अभ्यास करून, जॉब करून लोक IAS झालेले आहेत. If you are dedicated, if you are ready to study for 12 hours, right? जर तुझा 12 तास अभ्यास करायची तयारी असेल जॉब सोडून, राईट. आता तुम्हाला जॉबला गेल्यावर सगळ्यात इझी वाटतं की यार अभ्यास केला असं बरं झालं असतं, बरोबर आहे संकेत. जॉबच्या आधी तुला थोडं डेडिकेशन नसेल, आता जास्त डेडिकेशन येतं. ज्यावेळेस आपण जॉब करतो प्रायव्हेट मध्ये त्यावेळेस आपल्याला समजतं की यार मी अभ्यास केला असतं तर बरं केलं असतं, राईट. त्यावेळेस आपण जॉब सोडायचा विचार करतो, राईट. ठीक आहे, विचार करणं चांगलं आहे, पण जॉब सोडल्यानंतर याची गॅरंटी घ्या स्वतःची, मी 12 तास अभ्यास करेल का, तर मग शुअर तुमचं सिलेक्शन शुअर आहे. आलं का लक्षामध्ये? सिलेक्शन शुअर आहे. तर तुम्हाला याची गॅरंटी नसेल मग करू नका, नाही तर जॉब सोडून द्यायचे आणि पुन्हा 4 तास अभ्यास करायचे, मग जॉब पण गेला आणि इकडे पण काही होणार नाही, राईट. त्यामुळं विचार करा की सोडण्याच्या आधी की नाही मला अभ्यास करायचा आहे, आणि स्वतःला आयसोलेट करून घ्या फॅमिलीपासून, त्यापासून, राईट. फ्रेंड्स पासून आयसोलेट करा, राईट. तुम्ही मित्र ठेवा, राईट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हॉट्सअप टेलिग्राम डिलीट करून टाका किंवा दिवसाचा वेळ ठरवा
मला मोबाईलला टच करायचं नाही, राईट. आजकाल फ्रेंड्स डिस्ट्रॅक्शन नाहीयेत. आता हा जो हे आहे, इरा आहे, त्याच्यामध्ये फ्रेंड्स डिस्ट्रॅक्शन नाहीये किंवा रिलेटिव्ह पण डिस्ट्रॅक्शन नाहीये. सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन मोबाईल आहे. तर मोबाईल घ्या तुमचा 1100 नावाचा मोबाईल आहे बघा एक, माझ्याकडे आहे हा मोबाईल. हा मोबाईल घ्या, ठीक आहे, सगळ्यात चांगला मोबाईल. हा मोबाईल घ्या, राईट. जीवनात सगळ्यात सुखी राहताल तुम्ही, राईट. सगळ्यात सुखी राहताल हा जर मोबाईल वापरला तर, राईट. आणि जर दुःखी राहायचं असेल तर हा वापरा. तो समजलंय का? राईट. मला ज्यावेळेस सुखी राहायचं असतं त्यावेळेस मी आयफोन बंद करून टाकतो, छोटा मोबाईल घेऊन जातो. ठीक आहे, चलो समजलंय का? वॉज इट युजफुल? आजचा लेक्चर युजफुल होता तुम्हाला? वॉज इट युजफुल, हेल्पफुल होता? मला वाटतं मी बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्या तुमच्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजी पासून, कट ऑफ पासून मॅक्सिमम जे सांगितलं ते सगळं कव्हर केलं मी, राईट. इंटरेस्टेड असेल तर डेमो लेक्चर्स करा आणि क्लास जॉईन करायचा असेल तर जॉईन करा, ठीक आहे. मोटिवेशन ठीक आहे. आता प्रत्येकाचं मोटिवेशन जे आहे ना, त्यानं ते स्वतः आयडेंटिफाय केलं पाहिजे. राईट. प्रत्येकाचं मोटिवेशन जो आहे त्याने स्वतः तो आयडेंटिफाय केलं पाहिजे, राईट. आता मी मोटिवेशन बद्दल जर सांगायचं झालं, राईट, मोटिवेशन जर सांगायचं झालं तुमचं मोटिवेशन म्हणजे नेमकं काय, राईट. बरेच तुमचं मोटिवेशन तुम्ही स्वतः आयडेंटिफाय करा, राईट. दोन टाईपचे मोटिवेशन असतात बघा. एक असतो सेल्फ मोटिवेशन, राईट, आणि दुसरा असतो एक्सटर्नल, राईट. एक्सटर्नल, राईट. एक सेल्फ मोटिवेशन असतो आणि दुसरा असतो एक्सटर्नल मोटिवेशन, राईट. सगळ्यात महत्वाचं एक मोटिवेशन ठेवा की आता बघा कोणतरी संकेत म्हणला मला की मला 15,000 रुपये सॅलरी आहे, राईट. हा एक लाईन आहे बघा, दिस इज युअर एक्झाम, and you are having this 6 months period. Right? You are having this 6 months period. Just think of what is after 6 months, right? After 6 months, you will get either selected or not, right? You will get either selected or not, right? तुम्ही सिलेक्ट नाही झाले, राईट. तुम्ही जर सिलेक्ट नाही झाले तुम्हाला 10 ते 15,000 रुपयावर 12 तास रोज काम करावं लागेल. 10 ते 15,000 रुपयावर तुम्हाला रोज 12 तास काम करावं लागेल, राईट. तुम्हाला माहित आहे की तुमच्या अंडर जो मिस्त्री काम करतो प्रायव्हेट मध्ये, तो मेसॉन असतो, त्याला काय सॅलरी असते पर डे? मेसॉन असतो त्याला काय सॅलरी असते पर डे? 700-800 रुपये रोज असतो त्याला, राईट. ते तो महिन्याला त्यानं जर 20-25 तास जरी 20-25 दिवस जरी काम केलं 4 सुट्ट्या टाकून, ते पण तुम्हाला सॅलरी असते. स्किल्ड लेबर आहे, स्किल्ड लेबरला सॅलरी जास्त आहे, अनस्किल्ड लेबरला 500 रुपये महिना, 500 रुपये रोज आहे. तुम्हाला माहित आहे ना, पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबई सारख्या ठिकाणी मला वाटतं 500 पेक्षा जास्त असेल अनस्किल्ड लेबर, राईट. लेबरला 500 रुपये रोज असतो, राईट. आणि तुम्हाला 15,000 रुपये सॅलरी असते, राईट. आता याच्यापेक्षा काय मोठं मोटिवेशन पाहिजे तुम्हाला, राईट. म्हणजे तुमचा जो सॅलरी आहे स्किल्ड आणि अनस्किल्ड मध्ये आहे. तुम्ही इंजिनियर आहे, तुम्ही 4 वर्ष इंजिनिअरिंग केलेलं आहे, याच्यावरून तुम्ही समजून घ्या, राईट, तुम्हाला काय मोटिवेशन करायचंय अजून, राईट. तुम्हाला इथं राहायचंय का? ठीक आहे, तुमची नंतर सॅलरी वाढल, राईट. तुमची सॅलरी वाढल, राईट. इट्स नॉट अबाउट पॉवर, फेम अँड कार, इट्स अबाउट सॅटिस्फॅक्शन. किती सॅटिस्फाईड आहेत, राईट.
जर तुम्ही सिलेक्ट झाले तर तुमचा एक टायमिंग असेल, तुम्ही 10 ते 6 ऑफिस असेल, तुम्हाला 8 तास काम असेल, राईट. तुम्हाला जे सुट्टी भेटतील, तुमचा फॅमिली लाईफ भेटेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी भेटतील तुम्हाला. आले का लक्षामध्ये? राईट. आता हे झालं, राईट. मग त्यासाठी तुमच्याकडे काय आहे, तुम्ही आज विचार करा की मी जर 6 महिने अभ्यास जर केला, राईट, 6 महिने जर अभ्यास केला, तर माझ्या समोर 2 ऑप्शन आहेत, राईट. जर केला नाही तर मी इथं असेल, तर केला तर इथं असेल, राईट. राईट. आता मी ज्यावेळेस गेट दिली त्यावेळेस मला लोक म्हणायचे, राईट, तू सिलेक्टच होणार नाही, तू कॉलेजलाच कसा पास झालास, राईट. तर मी विचार काय करायचो माहित आहे, एक सिंगल लाईन मध्ये मी विचार करायचो की माझ्याकडे माझ्या कॉलेजचे, राईट, जस्ट मी थोडा वेळ आता रेकॉर्ड करू, राईट. बाकी तुम्हाला मोटिवेशन कुठे भेटेल, जस्ट रेकॉर्ड इट. माझ्या कॉलेजचे जे एचओडी होते ते म्हणायचे तू रजिस्ट्रेशन कर, कॉन्ट्रॅक्टर हो, राईट, तू स्टडी करू शकत नाहीस, राईट. मी काय विचार करायचो माहित आहे, मी त्यांना म्हणलो की सर माझ्याकडे 8 महिने आहेत, माझ्याकडे 8 महिने आहेत, राईट. त्या 8 महिने ठरवतील मी काय बनायचं ते 8 महिने ठरवतील. मी फक्त माझ्या स्वतःसोबत माझं एक प्रॉमिस असायचं तुम्हाला सांगतो, राईट. मी सिलेक्ट होईल का नाही होईल, किंवा माझं गेट क्रॅक होईल का, क्वालिफाय होईल का नाही होणार, हे मला काहीच माहित नव्हतं, राईट. माझं फक्त स्वतःला एक प्रॉमिस होतं की मी 10 तास पेक्षा जास्त अभ्यास करेल. I will study for more than 10 hours, right? And I will study for 8 months, right? आणि 10 तास कन्सिस्टंटली अभ्यास करून जर 8 महिने जर माझं सिलेक्शन झालं नाही, तर मग मी समजल की माझा कॅपॅसिटी जो आहे स्टडीचा तो संपलेला आहे, माझी लायकी नाही सिलेक्ट होण्याची, लक्षामध्ये. आणि नंतर मग मी काय करायचं ते करेल, मी कॉन्ट्रॅक्टर बनल, काही बनल, प्रायव्हेट मध्ये जॉब करेल, व्हॉट एव्हर आय विल डू, राईट. जोपर्यंत मी स्वतःला पूर्णपणे झोकून देत नाही, स्वतःला पूर्णपणे युटिलाइज करत नाही, राईट, तोपर्यंत मी डिसाईड करू शकत नाही की मी गव्हर्नमेंट जॉबच्या किंवा कुठल्या गेट क्रॅक करण्याची, कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायची लायकीच आहे किंवा नाही. माझी लायकी हे ठरवतील 8 महिने, राईट. आणि हे मी केलं, मी स्वतःसोबत माझं रोज प्रॉमिस हेच होतं की मी 10 तास अभ्यास करेल, राईट. मी हैदराबादला होतो, राईट, 10 तास अभ्यास करेल हे माझं प्रॉमिस होतं. मी तो अभ्यास केला, राईट, अभ्यास केला. आणि त्यावेळेस गेटमध्ये 47 रँक येणं, अजून पण येत नाही लोकांचा, 47 रँक येणं म्हणजे खूप अचिव्हमेंट होती. मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबादचा आहे, राईट, औरंगाबाद गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचा आहे. तर त्यावेळेस गेटमध्ये 500 मध्ये पण कोणाचा रँक नसायचा, मी डायरेक्ट 47 रँक आणला, राईट. काही लोकांनी मला मार्कशीट मागितलं, माझं स्कोर कार्ड मागितलं, त्यांना भरोसा येत नव्हता याचा रँक आला असतो म्हणून. आलं लक्षात, राईट. हे तुमचं मोटिवेशन पाहिजे की मला कुठे ठेवायचंय स्वतःला, की आपण स्वतः विचार केला पाहिजे. आलं लक्षात, राईट. आणि तुम्हाला मी सांगितलं की 40,000 लोक आहेत, राईट. 40,000 लोकांपैकी आपली स्वतःची लायकी बघा किती आहे, ते आपण किती अभ्यास करतो ते, राईट. लायकी थोडा शब्द वाईट वाटतो सगळ्यांना, राईट. पण आपलं स्वतः बघा आपल्याला, आपण कुठं आहेत ते, राईट. आपण रोज जगासोबत कॉम्पिटिशन करतो, कधी कधी 200 लोकांसोबत कॉम्पिटिशन करा, राईट. प्रयत्न करा 200 लोकांसोबत कॉम्पिटिशन करायचं, ते टॉपला आहेत ते, राईट. तुम्हाला जो मी तो ट्रायंगल दाखवला होता, ट्रायंगलच्या इथं राहण्याचा प्रयत्न करा काही दिवस, राईट. इथं जर तुम्ही 6 महिने राहिलात ना, 6 ते 8 महिने रोज 10 तास अभ्यास केला ना, राईट, एव्हरीथिंग विल बी युअर्स, राईट. तुम्हाला सांगतो माझी आज कंडिशन अशी आहे, मी मी एमटेक आयआयटी ग्रॅज्युएट आहे, राईट. एज माझं जे आहे ते 33 आहे आता, राईट. 33 एज आहे, एमटेक आहे, राईट. एडब्ल्यू आहे, राईट, एडब्ल्यू आहे. आणि हे तुम्हाला सांगतो हे सगळं सोडून जर मी फील्डमध्ये जरी आलो ना, प्रायव्हेट मध्ये, राईट, परत जर मी कोचिंग सुरू केलं, राईट, हे करून, राईट, तरी पण मी खूप पुढे जाईल, राईट. म्हणजे मी फक्त काय केलंय, मी माझ्या लाईफ मध्ये एकच गोष्ट केली की 8 महिने अभ्यास केला, आणि त्या 8 महिन्यानं मला एवढे ऑप्शन दिले, राईट, नंबर ऑफ ऑप्शन क्रिएट केले माझ्यासाठी, नंबर ऑफ ऑप्शन, राईट. तसं तुम्ही करा, स्वतःसाठी ऑप्शन क्रिएट करा, राईट. जग तुमच्या समोर असलं पाहिजे, राईट. आज पण मी समजा सगळं सोडून जर कुठं निघून गेलो, बाहेर पण निघून गेलो, राईट, युएसला इकडे तिकडे निघून गेलो, राईट, ते पण काही फरक नाही पडणार, राईट. तिथं पण चांगला सॅलरी भेटेल, राईट. तर स्वतःला तिथे ठेवा, राईट.
आलं लक्षात? आणि मी ज्या एक्झाम मध्ये AEE झालो 2013ला, राईट, तर त्याच्यासाठी मी एक दिवस सुद्धा वेगळा अभ्यास केला नाही. मी फक्त शिकवत होतो, शिकवता सहज एक्झाम दिली आणि AEE होऊन गेलो. राईट, जरा पोस्ट चांगली वाटली, राईट, चला म्हणून जॉईन करून बघू. आलं लक्षात सगळ्यांच्या? PSU इज ऑल्सो बेटर, राईट, गव्हर्नमेंटच आहे ते पण. PSU इज बेटर, राईट. सध्या जे गव्हर्नमेंट आहे त्यांचं काही खरं नाही. PSU विकायला काढल्यात त्यांनी. तुम्ही कधी प्रायव्हेट मध्ये जाताल तुम्हाला समजणार नाही, राईट. त्यामुळं series you should prepare test series for at least 2 months before. 2 महिने आधी तयारी करा. त्याच्या आधी तुमचा सगळा अभ्यास करून घ्या. तुम्हाला ते टेस्ट सिरीजचं मी जे ऑब्जेक्टिव्ह सांगितले ते ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा की तुम्हाला टेस्ट सिरीज का द्यायची ते. जवळजवळ आता 2.5 तास झालेत आपण बोलतोय, मी कंटिन्यू बोलतोय, राईट. शुड आय स्टॉप हिअर? ओके. Hello, thank you all. Right, those who are interested, just watch demo lectures, and then if you want, you can join the class. Good night all. Thank you for listening.